बायका कधीही चुकत नाही. बायका कधीच चुकीच्या नसतात. आणि चुकतात ते कोण? पुरुष. पुरुष म्हणजे त्यांचे नवरे. म्हणजे नवरा ही जमातच अशी आहे की जी फक्त चुकू शकते. आणि ती कैची वगैरे तिकडे बघितलंच नाही. म्हणजे मी असा एक साईडला असा होतो एकदम, म्हणजे बघायचंच नव्हतं मला. आणि पाय घेतला त्याने, म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा डॉक्टर. बाबा असा कसा धडपडतोस तू? काय करू बाळा, काय करू सांग. काल मी पार्किंग मधून गाडी काढत होतो. म्हणजे तुम्हाला सांगतो कसं, सगळ्या गाड्या अशा व्यवस्थित होत्या. म्हणजे एकाला एक सगळ्या गाड्या अशा लागून कडेकडे एकदम चिकटून लावलेल्या. आणि समजा अशी मी गाडी काढतोय, असं पार्किंग आहे समजा, आणि मी पाय असा आतमध्ये टाकला, कारण एकदम गाड्या कडेला लागून होत्या. आणि स्टँड जो आहे ना, गाडी क्रॉस स्टँडवर होती. आणि मी गाडी आता ऑप्शनच नाही, जो सगळीकडेच गाडी आहे, त्यामुळे मग मी गाडी उचलली आणि खेचली मागे. आणि जशी खेचली तसा तो जो स्टँड आहे ना, तो नखामध्ये घुसला. त्याच्यामध्ये काही एक नख तर थोडं वाढलेलं होतं. आणि पूर्ण नख सुटून गेला अक्षरशः. तू चाललीस ना क्लासला? आणि ती गाडी अशी काढली, नख अक्षरशः म्हणजे 20% राहिला असेल ना ग? 20% राहिला नख फक्त माझं. 20% पण नाहीये. 20% पण नव्हतं. काढले डॉक्टरने. नाही ते काढलं, पण तिथे जेव्हा उचकलं नख, उपकून बाहेर आलं लागल्यानंतर, तेव्हा 20%च राहिलं असेल फक्त. 20% पण नाही, फक्त त्याचं टोक असतं ते आतमध्ये राहिलं होतं. बाकी पूर्ण नख असं वर पटलं हे झालं होतं. आणि घरी आल्यानंतर काय झालं तमाशा ते पण सांग. तमाशा म्हणजे सगळीकडे इथे रक्त झालं होतं. आणि मला पण कळेना नक्की काय झालंय. पायाला पूर्ण रक्त लागलेलं त्यांच्या. मी विचारलं नक्की काय झालं, मग बघितलं मी. आणि मग त्याला हळद लावली, बांधून ठेवलं. म्हटलं अंगावर काढण्यासारखं नाहीये, तुम्ही आपल्या डॉक्टरकडे जा. आणि डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हटले काय करू, काढलं तर काढू का नख, असे त्यांनी मला विचारलं. मग मी काय म्हटलं काढा किंवा नका, पण कसं काढलं तर मला तर तुला माहिती आहे ना, मी एकदम स्ट्रॉंग आहे. आणि मग म्हटलं डॉक्टर बघा, तुम्ही हळू काढणार असेल तर काढा, नाहीतर मला भीती वाटते. पण म्हटलं नाही काढलं तर काय होईल? नाही काढलं तर म्हटलं ते जेव्हा जेव्हा तुम्हाला टच होईल तेव्हा तुम्हाला तो त्रास होणार, नख बाहेर येईपर्यंत पूर्ण. मग मी धीर करून म्हटलं की डॉक्टर काढा, बघूया आपण. आता पुढच्या 5-6 दिवसात तिथे नवीन नख येणार. हा. आणि मला काय आठवलं माहिती तुला, त्यांनी पहिलं ना इथे या बाजूला ना एक इंजेक्शन मारलं, छोटस इंजेक्शन दिलं आतमध्ये, तिथे पेन किलर केलं. मला म्हटले 5 मिनिटं बाहेर थांब. आणि 5 मिनिटानंतर आतमध्ये गेलो. आणि ती कैची वगैरे तिकडे बघितलंच नाही. म्हणजे मी असा एक साईडला असा होतो एकदम, म्हणजे बघायचंच नव्हतं मला. आणि पाय घेतला त्याने, म्हटलं तुम्हाला काय करायचं ते करा डॉक्टर, नको. आणि 1-2 मिनिटं लागली, त्यांनी काढलं ते नख. पण त्या 2 मिनिटांमध्ये मला काय आठवलं माहितीये, मला छत्रपती संभाजी महाराज आठवले. आणि तो छावा मूवी बघितला होता ना, ते आठवलं. एक सिंपल, ऑलरेडी जे 80% नख निघालं होतं, 20% काढायचं होतं. ते काढताना ते भुलीचं इंजेक्शन आणि हे ते सगळ्या गोष्टी महाराजांनी काय सहन केलंय, आणि म्हणजे त्यांनी काय सहन केलंय ते त्यांना त्रास म्हणून केलेलं, त्यांना टॉर्चर करण्यासाठी, त्रास देण्यासाठी म्हणून तो नख अक्षरशः उपटून काढली. आणि इथे 80% जे नख निघाले, त्रास होतोय म्हणून ते काढायचं, त्रास होतोय म्हणून काढ. किती फरक. आणि तरी सुद्धा एवढा ते पेन किलर आणि डोक्याला त्रास, कसं होणार खरंच. लवकर या. काय नाही, आता बघूया कसं काय. आता ब्लॉग तर बनवायचे असतात आणि पुढे बाहेर जायला होणार नाही, कारण आता हे पाऊस पण असतो बाहेर, आणि ते त्याच्यामुळे म्हटलं घरामध्येच करू जे काय ब्लॉग असतील ते. काय रुटीन कोणाला चुकलं नाही ना, ज्याचं त्याचं आहेत. म्हणजे काय स्टॉप नाही. तुम्हाला सुट्टी आहे ना, हो. तुम्हाला एन्जॉय करायचं. एन्जॉय असं घरात बसून पाय हातात घेऊन. काय बोलते, कसं नवऱ्याचा आराम बघितला की जळफळ होतो काय तुला? मला तुम्ही घरात असलात तरी जास्त काम पडतं. मग तुमच्या असतात ना नखरे. काय बोलते बघितलं, हे करा, आज ते करा, आज भजी करा, अमुक करा. काय म्हणतात फरमाईशी, तुमच्या फरमाईशी पटणार का बोलते काही. आता माणूस घरी असला तर काहीतरी 2 घास खाणार की नाही पोटाला.
आता बोल. पण नाही म्हटलं, मग करायला लागतं ना, मग वेळ नाही का त्याच्यात जास्त जायला. मग फरमाईशी म्हणायचं त्याला. हं? काय झालं? सावकाश जा. लवकर ये आणि बोल बोल, डर के आगे जीत है. जबरदस्ती पाठवली बिचारी. बिचारी एक्झाम चालू आहे ना, ती वाईट बिचारी. वाटतं रे मला तिचं कधी कधी. आणि माझं लहान पोराने किती त्रास घ्यावा, खरंच वाईट वाटतं. आणि माझं काय आपल्याला त्रास चुकलेला नाहीये, घ्यायलाच हवा. मोठ्यांना घ्यायलाच हवा ना, काही इलाजच नाही त्याच्या. पण मुलांना ह्या एज पासून तू पटण्यासारखं बऱ्याच वेळा नाही बोलत ग. लोकांना पटण्यासारखंच बोलते. लोकांना पटण्यासारखं आहे, तुम्हाला पटत नाही. तुम्हाला स्वतःला पॅम्पर करून घ्यायचं असतं, ते आम्ही करत नाही. म्हणून मुलांना पॅम्पर नको करायला. हे काय वय आहे 8-9 वर्षाचं त्रास घेण्याचं एवढं. मग आता ती मुलगी सकाळी 8:30ला क्लासला गेली, 8:30-8:45ला. ती आता संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फुल बिझी. वय नाहीये ना बिझी राहायचं एवढं. पण आजकाल स्पर्धांचं जग असल्यामुळे काय मुलांना इलाजच नाही राहिलं, करावंच लागतं ह्या वयापासून. एवढं बाकी पटण्यासारखं बोलली, ठीक आहे. त्यावेळी होतं का? त्यावेळी होतं असं. आपण किती वाजता म्हणजे उठायचो लवकर, आपल्याला उशिरापर्यंत झोपून घेत नव्हते. पण एवढं गधा ओझं घेऊन आपण धावत नव्हतो. शाळेत जायचं, शाळेत नाही यायचं, काय शाळेचा अभ्यास करायचा मोकळं. क्लास नाही, ट्युशन नाही, ट्युशन नाही, काय नाही. बरोबर. पण यांना किती बिझी राहावं लागतं बघ. काय करणार. मला सांग, AI टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या किती दुनियादारी वाढली माहितीये. बेरोजगारी मी नाही म्हणतच नाही केलं ना. पण ते मुलांना किती तत्व म्हणायला गेलं तर ओझ्यासारखं आहे. आणि त्या मुलांच्या बॅगचं ओझं किती आहे. काल बघितलं, जवळजवळ 10 ते 11 किलो बॅग होती तिची. बघूया ना आता. म्हणजे मला काल घेताना वाटलं, जाणवलं खांद्याला. काय करणार. आणि ते स्कूलचा मला वाटतं 4था आणि 5वा मजला चढून जायचा. खरं स्ट्रगल आहे. नाही, टीचर नाही आता ह्या वेळेला PTIला बोलणार आहे ह्या गोष्टी. कोण विचारतं तुम्हाला? विचारू नको दे. मध्ये निदान बोलल्यानंतर 6 महिने तरी त्यांनी बुक स्कूलला घेऊन ठेवून घ्यायला सुरुवात केली होती. मग निदान तेवढं केलं. सगळ्या पॅरेंटनी बोललं पाहिजे. किती किती पोरं शिकतात क्लासमध्ये. पॅरेंट्स ते मला माहितीये. लाव ना पावडर लाव. कशाला नाही. काय दिवस सुरू झाला? नाही, सकाळी उठून नाही पावडर लावत मी. दिवस सुरू झाला ना. कुठे जायचं असेल ना बाहेर तर पावडर अदरवाईज नाही. घरात हे असं मागे बो बांधलेला असतो, नाहीतर क्लिप लावलेली. या उपर काय ते. मला वाटलं दिवस सुरू झाला म्हटलं. आता माझा पावडर कुंकुने नाही सुरू होत दिवस, कामाने होतो सकाळी. वा जकास. हे तुमचे पसारे आवरण्यात दिवस जाईल आता. आज हे इथे टाकले बघा, आणलेलं इथे टाकले, तिथे टाकले. काय ठेवलं याच्यात बघू दे जरा, दाखव. कसं काय दाखव. ते आमच्या गर्ल्सचं आहे, लेडीजचं आहे, बायकांचं आहे. बापरे. 2-2 आहेत ना घरात, मग तेवढं तर असणार. तरी काहीच नाही. तर सकाळची सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे. थोड्या फार प्रमाणामध्ये कुरबुर करून, बायकोशी थोडस भांडण काढून. कारण मी बघाल, मी थोडा लंगडतोय आणि लंगडत चालतोय. कारण म्हणजे तुम्ही बघितलं, काम पण सांगता येत नाहीत मला. धन्यवाद. रविवारची करणार नाही, पुसायचे होते. अजिबात करणार नाही. गाडी धुवायची खेळू होती, नको त्याशी. आवरायचं होतं. लेकीने अजिबात करणार नाही. काय हे प्रोजेक्ट आहे? ईश्वरी एवढी आहेस का तू? आवाज बघ कसला भारी येतोय त्याचा. चल ठेव फोन. सगळे म्हणणार काय हे चालू आहे यांचं. चप. 5-6 पॅकेट काहीतरी वेगळं वेगळं. फरसाण, भावनगरी किंवा असं ते. तिला आवडतं ना ते कचोरी. नाही चांगलं लागेल. तिला आवडते पण मला नाही आवडत ते. समोसा मधले. नाही. हा, त्यातली गोल असते छोटा ना, कडक समोसा. समोसा नको, कचोरी आहे गोलवाल्या. ती तिला आवडते. पण तिखट पाहिजे, गोड नको. मिळेल तसं आणि काय उपवासाचा तो तिखट चिवडा. हो काय? हा, तुम्हाला आवडेल. बघू मिळतात स्नॅक्स ना, आहे तिथे. मी परवा आणलं ना. पण तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल म्हणून मी बरेच प्रकार नाही आणले. आणतो. फोन कर तिथून, मी सांगते काय आणायचं ते. गप्प बसायचं. आणतो सांगितलं ना, भरपूर आणायचं. आणतो सांगितलं, गप्प बस. भरपूर आणायचं. डोंट टॉक. भरपूर आणायचं.
नाही तर तिथे गेल्यावर एवढं हवाच झालं अजून कशाला तोंड बंद. नाही करणार. कमीत कमी 5-6 पॅकेट दिसली पाहिजेत मला. ठीक आहे, बघूया काय काय मिळतं तिथे. ओके, पण खूप जास्त नको आणू, पण नाही आवडलं तर ते तसंच पडून राहील. हा ठीक छोटे पॅकेट आहे, पाव किलोचं. आहे. ओके, साधा साधा दोन्ही 45 आणि कचोरी आहे ती पण 45 आहे. हे डाएटवाला आहे का? फुल प्रोटीन पण आहे, प्रोटीन वालाच सगळं आहे त्याच्यात. हे कसं आहे? 50 रुपये. म्हणजे तिखट आहे ना, म्हणजे खारट नाही वाला? नाही नाही चटपटीत थोडंसं आहे. हां थोडंसं मीठ आहे त्याच्यात चवीपुरतं. बाकी सगळं सारखं आहे. अर्धा किलोचं कसं आहे? पाव किलोचे सेम आहे 40. काय काय भरलंस? नाही, चुरमुरे फरसाण असं भेळ सारखं. तिला स्नॅक्स पाहिजे काहीतरी. ती स्नॅक्स बरेच दिवस मागते, 5-6 दिवस. आणि हा एक वेगळा प्रकार आहे बघ. याला काय तो माहिती? देणार आहे मी तिला. याला म्हणतात चपटी. शंकरपाळी. काय? चपटी चपटी मला काय माहिती. भाकरवडी. होय. चपटी चांगली असेल, भाकरवडी. पण दिसते तरी चांगली. हा तुझा समोसा. तो नाही आवडत मला. तुला नसेल. आणि हे आहे मिक्स काय ते जे हे असेल. चांगलं असेल. म्हणजे हेल्दी येते आणि. हे काय आहे माहिती का? गहू सगळे आणि ज्वारी, सगळे ज्वारी बाजरी, गहू नाही मला. हा गहू पण आहे. त्याचे ज्वारी, फ्लेक्स बाजरी, फ्लेक्स गहू, है ना? कॉर्न वगैरे यांचे आहे फ्लेक्स आहे. पॉपकॉर्न थोडक्यात. पॉपकॉर्न आहे. बघू चपटी भाकरवडी कशी लागते. चांगली. थांब ना, भांडी घासतो. आता कशाला? सगळी झाल्यावर थांब ना, घासतो मी भांडी. आता नको. एवढी अगं, नव्हती घासतो. घासायची तेव्हा यायचं मग घासतो घासायला. भांडी. थांब, ते घासतो मी. ती एवढी घासली तेव्हा यायचं होतं ना मग. आता काय भांडीच नाही आता घासून घासायला. झाली. आता मी काय करू त्याला सांग? हा, मग सगळी घासून झाली. घासतो ना तरी पण दे ना. आता काय राहिलीत घासायची? 2 भांडी येतली 1 2 3 4 आणि मग सगळं गावभर मग मी ते भांडी घास. घासली, मी भांडी घासली करत बसणार. मग 2 भांडी घासणार आणि मग आता हे तुझं घासून झालंय खटाटोप, मला माहितीये का? संध्याकाळी तुम्हाला सांगते आज सगळी भांडी घासायची ना. संध्याकाळची सगळी घासायची. पण संध्याकाळी आपण बाहेर जाणार आहोत ना. उद्या घासायची. मग उद्या मी कुठेतरी जाणार आहे ना. नाही जाणार. हा नाही. दूध तापलं. बंद करू. वर आलं हा. नाही आलं. ठीक आहे. मग आता माझी तर इच्छा होती की बाबा आपण बायकोला मदत करूया, हो, 4 भांडी घासूया. मदत करून झाल्यावर बायकोला मदत करूया. हा तेव्हा मोबाईल बघत बसला आणि संपल्यावर लगेच भांडी संपल्यावर लगेच मी घासते. मला माहिती असतं तर मी घासली असती ना अगोदरच. मला माहिती असतं तर मी बोलवली असती ना. मला बोललं असतं आता आम्ही आता भांडी ही घासणार. कोणाची चूक आहे, तुझी की माझी? तर रोज कधी घासता का? माझी चूक मला कोणाची आहे, तुझी की माझी? तुमचीच. एवढं होतं तर सांगायचं होतं ना. उद्या सांगते ना. पण दूध 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 काय म्हणते? उद्या सांगते ना. आठवण येईल. आता कळलंय ना मला तुम्हाला भांडी घासायची खूप इच्छा आहे. पण आता तर तू मान्य करतेस नाही तुझी चूक झाली म्हणून. नाही. हा माझा पाय दुखत असताना सुद्धा मी तुला मदत करेन असं म्हटलं. बायका कधीही चुकत हा? नाही. बायका कधीच चुकीच्या नसतात. हा ते जग जाहीर आहे की कोणाचीच बायको कधीच चुकत नाही. प्रत्येकाच्या बायकोचं बरोबर असतं. आणि चुकतात ते कोण? पुरुष म्हणजे त्यांचे नवरे. म्हणजे नवरा ही जमातच अशी आहे की जी फक्त चुकू शकते आणि बायका त्यांचं सगळं बरोबर आहे. एकदा नवऱ्याला किती चांगली वाटलं आपल्या बायकोला मदत करावी, काय करावं. अरे शॉपिंगला घेऊन वाटतं ना तर मग नवऱ्यांनी आधी यायचं होतं. म्हणून मला जेवताना मला माहिती नाही, मी माझं काही काम करत मला होतो. जेवताना का नाही सांगितलं की आज भांडी मी घासणार? मग मी ठेवली असती, लगेच बोलवली असती हे बघ. भांडी घासायला या म्हणून. तुला माहितीये चांगलं काम आहे ना ते सांगून करायचं नसतं. मग मी उजव्या हाताने केलेलं दान 10व्या हाताला कळू नये असं म्हणतात. मग मी ईश्वरीला सोडायला गेल्यावर भांडी घासायला सुरुवात का नाही केली? तेव्हा मला माहिती घासायचीच नव्हतं, होती ना. माझ्या लक्षात नाही आलं. हो मग आता संपल्यावर लक्षात आलं. म्हणून मग लगेच विचारलं की नाही मी तुला की भांडी घासू का म्हणून. तोपर्यंत तुझी भांडी घासून झाली होती. आता त्याला काय करणार? ठीक आहे आता मला कळलंय ना तुम्हाला भांडी घासायची. मी उद्या असं नाहीये, मी त्यावेळेला काही वेगळं काम करत असू शकतो. ही सगळी भांडी घासायला काढते. हे एवढी सगळी, हा. पण त्यावेळेला मी काही दुसरं काम करत असलो तर काय करशील? आधी तुम्हाला विचारून सगळी भांडी काढणार. हा? आठवण येईल.
ती भांडी घासायला येत आहे ना म्हणजे काढायला सुरुवात. बापरे. म्हणजे जाऊ दे चला, हे आता माझी चूक झाली की मी तुला विचारायला आलो की बाबा तुझी काय मदत करू का, भांडी घासू का. तुम्ही घासता ती मला आवडत नाही भांडी. ठीक आहे, असू दे मंडळी. आता ते ब्लॉग आपण एंड करतोय. मी केलेली मदत तिला काय रुचत नाहीये, त्याच्यामुळे स्वच्छ भांडी घासत नाही. बरंच बघितलं, मी स्वच्छ भांडी घासत नाही. ओपन चॅलेंज, हो. ओपन चॅलेंज प्राजक्ता. होय. मी भांडी घासून दाखवणार आणि तू बघायची, चेक करायची आणि मग ठेवायचं. ओके. हा, ऑन स्क्रीन आपण चॅलेंज करतोय, समजलं. कधी चॅलेंज हरलात तर चॅलेंज हरलो तर तुला काय देणार? फटके. नाही, मी फटके देणार नाही. ठीक आहे, ओके, हरकत नाही. आपलं चॅलेंज आहे, एक वेळची भांडी मी घासणार आहे आणि ईश्वरी पण चेक करेल आणि प्राजक्ता ही पण चेक करेल. खरंच बघायचंय मला भांडी घासता येतात की नाही, व्यवस्थित येतात की नाही ते पण बघायचंय. आणि सध्या तरी आपली रजा घेतो. ओके. आणि मदत काय लागली तर अवश्य कळवा. हा, आता काय मदत हवी आहे? मी पलीकडच्या रूम मध्येच बसलोय. ओके, बाय बाय. मदत नको आता ऑलरेडी कामं झालीत म्हणजे. ओके, ठीक आहे, बाय बाय, धन्यवाद, आभार. थँक्यू फॉर वॉचिंग अप टू द एंड. आणि आमच्या नवरा बायकोची जी जुगलबंदी होती आणि भांडण होतं किंवा एकमेकांमधलं प्रेम होतं, हे कसं वाटलं ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत भांडी घासून घ्या. बाय बाय. से बाय बाय. बाय बाय. थँक्यू.